नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। गणपती बाप्पा मोरया। तर हे मोदक मी बनवत आहे। तर तुम्ही तांदळाच्या पिठाचे उकड करून मोदक बनवले असतीलच, पण मी हे आता मैद्याची उकड घेऊन मोदक बनवणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा। आणि हे पण मोदक मैद्याचे छान लागतात चवीला आणि छान होतात हे मोदक। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर आपण आधी सारण तयार करून घेणार आहे। त्यासाठी मी हे एक नारळ खवून घेतलेला आहे आणि एक वाटी गूळ किसून घेतलेला आहे। तर आपण आधी सारण तयार करून घेऊया। त्यासाठी पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती। एक चमचा तूप टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये। आता खवलेला नारळ जो आहे ना, तो पण मी पातेल्यात टाकून घेते। सारण तयार करण्यासाठी गूळ आणि खोबरा पण व्यवस्थित एकत्र परतून घ्यायचं आहे। आता ही किसलेला गूळ तोही टाकून घेते आणि सगळं एकजीव करून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला। तर तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही ड्राय फ्रूट्स देखील टाकू शकता। गूळ विरघळलेला आहे पूर्ण, थोडंसं पाणी वाटतंय, तर ते पण आपण सुकवून घेऊया व्यवस्थित। पाहू शकता आपलं सारण तयार झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण वेलची पूड टाकून घेऊया आणि हे सगळं मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया आणि झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया। आता आपल्याला मैद्याची उकड काढायची आहे। त्यासाठी मी ही 1.5 वाटी मैदा घेते। आता पाणी गरम करायचं आहे। त्यासाठी ज्या वाटीने मी मैदा घेतलेला आहे सेम त्याच वाटीने मी 2 वाटी पाणी घेणार आहे। तर पाणी थोडंसं जरासं जास्तच घ्यायचं। 1.5 वाटीला आपण 2 वाटी पाणी घ्यायचं। मीठ टाकून घ्यायचं चवीप्रमाणे आणि पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये मैदा टाकून घ्यायचा आहे। पाणी जरा जास्त घातलं की पीठ एकदम मऊसूद होतं। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मैदा सगळीकडे मिक्स करून घ्यायचा। पाण्यात मिक्स झाल्याच्या नंतर आपण झाकण ठेवून त्याची ती वाफ काढून घ्यायची आहे। आता आपण गरम गरमच ते ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। आता हे आपल्या हाताला भाजू नये म्हणून तुम्ही ग्लासाने, पेल्याने किंवा तांब्याने हे पिठाच्या गाठी ज्या होतात ना, त्या आपण व्यवस्थित करून घ्यायचेत। कारण गरम गरमच हे करावं लागतं, हाताला चटके बसतील म्हणून तांब्या, ग्लास किंवा पेला तुम्ही काही घेऊ शकता आणि व्यवस्थित त्याच्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत। आणि हे गरम गरमच करायचं आहे। आणि थोडंसं थंड झालं की मग हाताने आपण ते पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। छान एकदम मऊ पीठ झालेलं आहे। आता हा गोळा आपण एका बाउलमध्ये ठेवून देऊया आणि मोदक करायला घ्यायचे। तर ही आधी अशी पाळी तयार करून घ्यायची। आपण लाटून घ्या किंवा तुम्ही हाताने करून घेतली तरी सुद्धा चालेल। त्याच्यामध्ये सारण भरून त्याच्या अशा पाकळ्या तयार करायच्या आहेत। आता हे मी भाचीला शिकवतेय, ती करतेय। कॅमेरा मी धरलेला आहे, फर्स्ट टाइम आहे तिचा। पहिल्याच प्रयत्नामध्ये छान मोदक बनवलेला आहे तिने। एक्स्ट्राचं पीठ काढून घे थोडंसं। छान मोदक तयार झालेला आहे। अशा पद्धतीने बाकीचे मोदक पण आपण करून घ्यायचे आहेत।
पहिल्याच प्रयत्नामध्ये चांगलंच यश आलेलं आहे तिला. छान मोदक केलेले आहेत तिने. तर अशा पद्धतीने आपण सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत. आता आपण मोदक उकडायला ही चाळण घेतलेली आहे. चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे. मोदक खाली चिटकू नयेत म्हणून तुम्ही केळीचं पान किंवा हळदीचं पानसुद्धा टाकू शकता, खाली ठेवू शकता. आता हे मोदक आपण चाळणीमध्ये ठेवून घेऊया. एकीकडे पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे. आता ही चाळण त्या पातेल्यावरती ठेवायचं, गरम पाण्यावरती, आणि वरून झाकण लावून घ्यायचं आहे. झाकणी अशी ठेवायची की बाजूने साईडने वाफ गेली नाही पाहिजे. आणि हे 10 मिनटं आपण मोदक उकडून घ्यायचे आहेत. तर आपले मोदक उकडून झालेले आहेत. तर पाहू शकता मंडळी, मोदक आपले तयार आहेत या खायला. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.